साठी आता आपण बटाटे धुवून घेतले आहेत आणि आता कट करूया ते आणि पाण्यात टाकूया. शिजण्यासाठी एक एक करून पाण्यात टाकून घेऊया. हे बटाटे कापून पाण्यात टाकलेले आहेत. आता याला चांगली उकळ आल्यावर त्याच्यानंतर शिजून झाल्यावर आपण पुढची प्रोसेस करूया. प्लेटमध्ये मैदा टाकून घेऊया. मैदा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाकू शकता. आता आपण यात टाकणार आहोत ओवा. ओवा टाकल्यामुळे जास्त हेवी नाही होत. सॉल्ट टाकून घेऊया. आणि आता पाणी टाकून मिक्स करून घेऊया. प्रकारे मैद्याचं पीठ मळून झालेलं आहे. जरा हार्डच मळायचं आहे, सॉफ्ट मळू नये. थोडा वेळ आता आपण याला रेस्टसाठी ठेवून देऊया. आपण इकडे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आपण या बटाट्यांना मॅश करून घेऊया व हळद मीठ मसाला टाकून घेऊया. अरे यार थंड झालं. इकडे बटाटा स्मॅश करून झालेला आहे. मैद्याच्या पोळीवर आता आपण हे बटाट्याचं सारण लावून घेऊया. अशा प्रकारे आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे व याला आपण असं समोरून असं फोल्ड करून घेऊया. आता आपण याला सरळ कट करून घेऊया. अशा प्रकारे हे कट करून झालेले आहेत. आता आपण याला ट्विस्ट करणार आहोत. अशा प्रकारे सगळे आपण ट्विस्ट करून घेऊया. अशा प्रकारे आपले सगळे ट्विस्टर तळण्यासाठी रेडी आहेत. तर आता आपण एक एक करून त्यात तळून घेऊया. आपले